नमस्कार. सर्व विद्यार्थी मित्रांचे माझी शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप नवोदय व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा आजचा आपला घटक आहे संख्यांचा लहान मोठेपणा. चला तर मग पाहूया संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा. यासाठी आपण या ठिकाणी पाहणार आहोत, आपल्या संख्या जर असमान अंकीय असतात, ज्या संख्येत जास्त अंक असते ती संख्या मोठी असते. म्हणजे काय, संख्या असमान अंकी, समजा आपल्याला दिलेल्या संख्या जर 2, 3, 4, 5 यापैकी कमी अधिक अंकाच्या असतील तर त्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते आता आपण या ठिकाणी पाहूया. उदाहरणामध्ये 5 आणि 85 हे दोन संख्या आहेत. या दोन संख्यामध्ये पहा बरं, एका संख्येमध्ये एकच अंक आहे आणि दुसऱ्या संख्येमध्ये 2 अंक आहेत. मग अशा वेळेस या दोन संख्यापैकी लहान मोठी संख्या कोणती ठरवायची, तर ज्या संख्येमध्ये जास्त अंक असतील ती संख्या मोठी असते. मग आता 5 मध्ये एकच अंक आहे तर 85 मध्ये 2 अंक आहेत, म्हणजे ही संख्या मोठी आहे. आपण अजून थोडंसं मोठं उदाहरण घेऊया. 4875 आणि दुसरी संख्या आहे 325. या दोन संख्या आहेत 4875 आणि 325. आता या दोन संख्यामध्ये जर आपण अंक पाहिले तर या संख्येमध्ये अंक किती आहेत, 4. या संख्येमध्ये अंक किती आहेत, 3. तर या दोन संख्यापैकी मोठी संख्या कोणती आहे, मग 4 अंक असलेली, म्हणजेच 4875. आता आपण अजून एक मोठं उदाहरण घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. उदाहरणामध्ये मी या ठिकाणी लिहितो 34,98,235 आणि आपण दुसरी एक संख्या लिहूया 8,77,457. आता या दोन संख्या आहेत, या दोन संख्येमधले आपण अगोदर अंक मोजूया. किती अंकी संख्या आहेत, 1 2 3 4 5 6 7. ही 7 अंक असलेली संख्या आहे. आता या संख्येतील अंक पाहूया. 1 2 3 4 5 6. आता पहा, 6 मोठे आहेत, 6 मोठे आहेत का 7 मोठे आहेत, 7. म्हणून या संख्येतले अंक जास्त आहेत, म्हणून ही संख्या मोठी आहे की नाही. सोपं, पण हे खूप सोपं आहे. पण कधी, जर दिलेल्या संख्यामधील अंक हे कमी अधिक प्रमाणात असतील तर संख्येतील लहान मोठेपणा ओळखणं अतिशय सोपं आहे. ज्या संख्येमधील अंक जास्त ती संख्या मोठी, ज्या संख्येतील अंक कमी ती संख्या लहान. तर आता आपण पाहूया याच्यातला जो दुसरा प्रकार आहे तो आपल्या परीक्षेला कसा येतो. जर दिलेले अंक हे समान अंक असतील तर अशा संख्येचा लहान मोठेपणा ठरवताना डावीकडील अंकापासून त्याचा लहान मोठेपणा ठरवायचा. कसं ते आपण आता उदाहरण पाहूया. उदाहरणामध्ये या ठिकाणी मी एक संख्या लिहितो 47,850 आणि आपण दुसरी या ठिकाणी संख्या लिहूया 52,927. आता या दोन संख्या आहेत. आता या दोन्ही संख्येतील अंक किती आहेत, 5. यामध्ये सुद्धा 5 आहेत, यामध्ये सुद्धा 5 आहेत. अशा वेळेस मी तुम्हाला सांगितलं की डावीकडील अंकावरून या संख्येचा लहान मोठेपणा ठरवायचा. आता डावीकडील अंक म्हणजे आपल्या डाव्या हाताकडे असलेला अंक. हा माझा उजवा हात आहे, हा डावा हात आहे. तर डावीकडील अंक म्हणजे डावीकडून सुरुवात होणारा. तर या संख्येतला डावा अंक कोणता आहे, 4. आणि या संख्येतला डावा अंक कोणता आहे, 5. आता आपण या दोन अंकावरून या संख्येचा लहान मोठेपणा कसा ठरतो ते पाहूया. या संख्येतील डावीकडला अंक आहे 4, या संख्येतील डावीकडला अंक आहे 5 आणि या 2, 4 आणि 5 याच्यापैकी मोठा असलेला अंक कोणता आहे, 5. म्हणून 52,927 ही संख्या मोठी आहे 47,850 या संख्येपेक्षा, किंवा 47,850 ही संख्या लहान आहे 52,927 पेक्षा. आता आपण एखादी दुसरी संख्या अजून पाहूया. या ठिकाणी मी दुसरी संख्या लिहितो 34,00,000
98,235. आता ही संख्या आहे आणि आपण दुसरी संख्या लिहूया अजून 48,99,735. आता तुम्हाला मी सांगितलं आपला रोल काय आहे, अगोदर अंक पाहायचे. संख्येमध्ये किती अंक आहेत, 1 2 3 4 5 6 7. ही संख्या किती आहे, 7 अंकी. 1 2 3 4 5 6 7 ही सुद्धा किती अंकी आहे, 7 अंकी. संख्येतील अंक जर सारखे असतील तर अशा वेळेस डावीकडला अंक पाहायचा. या संख्येतील डावीकडला अंक 3 आहे आणि या संख्येचा डावीकडला अंक 4 आहे. आता आपण दोन्हीपैकी पाहतो तर अशा वेळेस आपणाला कोणता अंक मोठा दिसतो, 4. म्हणून 48,99,735 ही संख्या मोठी आहे. आपल्याला माहित आहे लहान आणि मोठी संख्या म्हणजे हे चिन्ह कोणत्या संख्येकडे असते, मोठी संख्या असलेल्या याच्याकडे याचं तोंड असते. आता आपण दुसरा एक नियम पाहूया. पण एखाद्या वेळेस काय होतंय, डावीकडला अंक सुद्धा सारखा असतो. पहा, अगोदर आपण सुरुवातीला पाहिलं की संख्येतील अंक वेगवेगळे असताना, भिन्न अंक असताना संख्येचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा. दुसरा आपण प्रकार पाहिला, डावीकडील अंकावरून लहान मोठेपणा म्हणजे 2 संख्या दिलेल्या असतील, 3 संख्या दिल्या असतील, त्या 3 संख्येपैकी जर तिन्ही संख्याचे अंक समान असतील अशा वेळेस तिन्ही संख्यापैकी डावीकडील जो अंक सर्वात मोठा असेल ती संख्या मोठी असते. आता आपण पाहणार आहोत, समजा डावीकडील अंक आणि संख्येतील अंक हे दोन्ही जर समान असतील अशा वेळेस आपणाला संख्येतला लहान मोठेपणा कसा ओळखायचा. उदाहरणार्थ मी या ठिकाणी एक उदाहरण लिहितो. उदाहरणार्थ 954 आणि 976. आता पहा, मी छोटं उदाहरण यासाठी घेतलं आहे की तुम्हाला ते समजलं पाहिजे. उदाहरण समजण्यासाठी आपण या ठिकाणी छोटं उदाहरण घेतलेलं आहे. 954 and 976. आता या दोन उदाहरणामध्ये आपला जो पहिला नियम होता तो या ठिकाणी लागू पडत नाही कारण दोन्हीचे अंक समान आहेत. दुसरा नियम आपण संख्येतील डावीकडील अंकावरून लहान मोठेपणा ठरवायला पाहतो, परंतु या ठिकाणी या संख्येला अंक जर पाहिले आपण तर 3 अंक आहेत. अंक या संख्येमध्ये 3 आहेत, या संख्येमध्ये 3 आहेत. मग दुसरा नियम आपला डावीकडील अंक 9 आहे, यामधले सुद्धा डावीकडला अंक 9 आहे. म्हणजे हा पहिला नियम दुसरा नियम आपण पडताळून पाहिला, पण आता यामध्ये दोन्ही अंक समान आहेत. मग अशा वेळेस यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा. अशा वेळेस पहिले अंक जर डावीकडील समान असतील अशा वेळेस दशक म्हणजे त्याच्या नंतरचा त्याच्या पुढचा अंक पाहायचा. आता 9च्या डावीकडून एक लक्षात ठेवा नियम, डावीकडून दुसरा अंक पाहायचा. मग या संख्येत डावीकडून दुसरा अंक कोणता आहे, 5. या संख्येत डावीकडून दुसरा अंक कोणता आहे, 7. आता या दोन अंकाची तुलना करायची, 5 आणि 7 यापैकी मोठा अंक कोणता आहे, 7. म्हणून 976 ही संख्या मोठी आहे आणि 954 ही संख्या लहान आहे. आपण दुसरी एखादी मोठी संख्या घेऊया, 8532 आणि दुसरी संख्या मी या ठिकाणी लिहितो 8645. आता या दोन संख्या बघा बरं, निरीक्षण करा किती अंकी आहे, डावीकडील अंक कोणता आहे, डावीकडील अंक सारखा आहे का. मग सारखा असेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, करत आहात ना निरीक्षण. आता मी तुम्हाला करून दाखवतो. पहा, या दोन्ही संख्यामध्ये किती अंकी संख्या आहेत, या दोन्ही 4 अंकी संख्या आहेत. म्हणजे आपला पहिला नियम या ठिकाणी लागू पडत नाही. दुसरा नियम काय सांगतो की डावीकडील अंक पहा, डावीकडील अंक पाहिला, दोन्हीचा डावीकडील अंक 8 आहे. म्हणजे इथून सुद्धा आपल्याला लहान मोठी संख्या ठरवता येत नाही. मग आपला तिसरा नियम काय म्हणतो, डावीकडील अंकाच्या नंतरचा येणारा अंक पहा. मग आता डावीकडील अंक कोणता आहे, 8. त्याच्यानंतरचा येणारा अंक कोणता आहे, 5. आणि इकडला कोणता अंक आहे, 6. आता या दोन्ही अंकाचा लहान मोठेपणा आपण जेव्हा ठरवतो त्यावेळेस 6 हा मोठा अंक आहे 5 पेक्षा, म्हणून ही संख्या मोठी आहे 8645. अशा पद्धतीनं आपणाला संख्येतील डावीकडील अंक जर सारखा असेल तर संख्येतील लहान मोठेपणा काढता येतो. समजा एखादी संख्या आहे आणि त्या संख्येतील डावीकडले एकापेक्षा जास्त अंक जर सारखेच असतील अशा वेळी संख्येचा लहान मोठेपणा कसा काढायचा. आपण या ठिकाणी अजून एक उदाहरण तुम्हाला मी देतो.
85,748 आणि दुसरी संख्या आपण घेऊया 85,972. आता पाहूया या दोन्ही संख्येत अंक किती आहेत बघा बरं. या दोन्ही संख्येमध्ये अंक किती आहेत? 5. शाबाश. 1 2 3 4 5. या संख्येमध्ये अंक किती आहेत? 5. आता आपला पहिला नियम संपला, कारण दोन्हीमध्ये अंक समान असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येत नाही. दुसरा नियम सांगतो, डावीकडील अंक पहा, पण दोन्ही डावीकडला अंक 8 8 समान आहे. हा सुद्धा नियम आपल्याला या ठिकाणी पडताळला, परंतु आपल्याला लहान मोठेपणा कळत नाही. तिसरा नियम आपला असं सांगतो की 8 म्हणजे डावीकडील अंकाच्या नंतरचा अंक पहा, दोन्ही संख्येच्या नंतरचा अंक पाहिला आपण 5 5 आहे. आता हे सुद्धा अंक सारखे आहेत, मग लहान मोठेपणा ठरवता येत नाही. पुन्हा याच्या नंतर येणारा अंक पहा, या ठिकाणी 7 येतो, या ठिकाणी 9 येतो. या दोन्ही मधला सारखा म्हणजे वेगवेगळे अंक आता दिसत आहेत आणि मोठा अंक कोणता आहे? 9. म्हणून आपली मोठी संख्या कोणती आहे? 85,972 आणि लहान संख्या कोणती आहे? 85,748 आहे की नाही. संख्येतील लहान मोठेपणा ठरवणे सोपे. आता तुम्ही काय करा, जास्तीत जास्त संख्या अशा लिहा, याच्यातील डावीकडील अंक उजवीकडील अंक सर्व वेगवेगळे करा, समान करा आणि तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिलेल्या अंकापासून आपल्याला जे अंक दिलेले असतात त्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची. आणि हा प्रश्न परीक्षेला 100% येतो म्हणजे येतोच. त्यासाठी पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आजच माझी शाळा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.